महाराज ये काही दिवसांना असं होते का हम लो हमारा कुछ नहीं, हे सर्व संख्या फक्त हिंदूचीच घटक आहे. एक मोठा भाऊ आहे, लहाना भाऊ आहे महाराज. दिवाळीचे दिवस आहे, काही चकल्या करंज्या अनारसे बनवलेले आहे, काही स्टेज सज्जावर महाराज डब्बा टिफिन ठेवलेला आहे. मोठ्या भावाने गेला महाराज, एक घी घेतलेला आहे, डबा खाली काढला आणि सर्व लाडू करंज्या अनारसे घेतलेले आहे. आणि आपल्या इकडे महाराज मुलं खास नाही, ते लहानला दाखवायला आला त्याला टुकणी लागणे म्हणतात. हे तुम्ही देणार दादा? ए दादा देणार आहे मला? नाही देणार. तुला नाही देणार मी. ऐका महाराज, लहान मुलं खूप तेजस्वी असतात. नाही देत, नाही देत, बरोबर. लगेच चूल घेतला त्यांनी, चुलावर उभं राहिलं पण ते होत. हात पूर्ण मला डबा त्याच्यावर एक डब्बा ठेवला तरी हात पूर्ण त्याच्यावर उशी चुली महाराज. आणि उशीवर तळकावर स्टूल घसाला आणि बंड्या खाली पडला. आपल्या मम्मीकडे नाही बरं, मम्मी म्हणत जाऊ नका, आईकडे धावत गेला. अगं आई, आई मला म्हणे अनारसा करंजी काहीतरी चकल्या दे. आई ना तुझ्या पप्पाचा नाराज, टिफिन व्हायचा, डब्बा व्हायचा, 2-3 मिनिटं थांब. बंड्या 2-3 मिनिट थांबला. आईचा स्वयंपाक झाला आणि बंड्याला घेऊन महाराज तिला लाडू करंज्या दिल्या. बाबा बंड्यानं प्रयत्न केला नाही, बंड्याला अपयश आलं. बंड्यानं काय केलं मग? आपल्या आईकडे प्रार्थना केली. आईने त्याला वेट करायला सांगितलं, प्रतीक्षा केलेली आहे आणि 4थ्या क्रमांकानंतर त्याला प्राप्ती झालेली आहे. तुकोबारा सांगतात महाराज, काही लोकांनी हातावर हात घेऊन महाराज त्या ब्रह्मपदाला प्राप्त केलेले आहे. एकी केली हातो पाणी, एकी केली हातो पाणी, एकी केली हातो पाणी, एकी केली हातो केली हातो बळी, राया बळी पावले आम्ही देवा शक्तीने, भागवते करुणा. आम्ही शक्तीहीन बाबा देवा, त्यामुळे आम्ही करुणा भागतो. ते अभंगाच्या प्रथम करणार. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, 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 कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. कृपादान तुमचे मन, एवढे कृपादान, एवढे कृपादान तुमचे मन. आठवण तुम्ही जानी पांडुरंगा, आठवण तुम्ही जानी पांडुरंगा. एवढे कृपा तुमचे मन, एवढे कृपा तुमचे मन.
एक शंका उत्पन्न होत आहे, डायरेक्टली देवाकडे प्रार्थना भागायला पाहिजे, संतांकडे कशाला भागतात? त्याचं कारण आहे ऐका महाराज. शास्त्रकार सांगतात, माधवो भक्तवत्सल साधवो दीनवत्सल, तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल. हा भगवान परमात्मा महाराज भक्तवत्सल आहे, साधू संत दीनवत्सल आहे, आणि तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल आहोत. ऐका, साधूकडे संतांकडे का करुणा भागतात? त्याचं कारण आहे, माणसांना प्रगती, कुत्याला गती, आणि संतांना अधोगती सहन होत नाही. याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबरा प्रार्थना करतात महाराज. मागणी मागतात संतांकडे, आणि मागणारे जगद्गुरु तुकोबरा ज्यांच्याकडे मागणी मागतात त्याच्याकडे काहीतरी गुण लागतात. ऐका, ज्याला आपल्याला मागायचं मला त्याच्याकडे 3 गोष्टी असायला पाहिजे. तो ऐश्वर्य संपन्न असावा, तो स्वतंत्र असावा, आणि तो उदार असावा. ऐश्वर्य संपन्न आहेत का संत महाराज? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंग्याचे बळ रेडा बोलावा. ऐका, भगवान परमात्म्याची द्वारका नगरी सुवर्णाची आहे महाराज, पण तिथले वृक्ष महाराज सोन्याचे नाही. माझ्या ज्ञानोबाराच्या दारातला सोन्याचा पिंपळ आहे. ऐका, भगवान परमात्म्यानं गोवर्धन उचलला महाराज, सर्व गोपिकांना महाराज आतमध्ये बोलावलं, पण माझ्या ज्ञानोबाराने भिंत उचलली आणि चांगदेवाकडे घेऊन गेले. विठ्ठल माझे ज्ञानोबारा ऐश्वर्य संपन्न आहे, स्वतंत्र आहे तो ज्ञानोबारा आहे. ज्ञानोबारा सांगतात, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिमंती जगा दे तू. महाराज मोक्षाची सोडी बांधली करी, कैवल्याची अधिकारी मोक्षाची सोडी बांधली करी. देव घ्या कुणी महाराज येऊ देते. महाराज स्वतंत्र आहे. महाराज येथे उपकारासाठी आले गरजा, कोणती संत उदारही आहे. ऐका, मागणारे जगद्गुरु तुकोबरा आहे, ज्याच्याकडे जो मागतो महाराज त्याच्याकडे 3 गोष्टी असायला. पहिल्यांदा त्याला मागण्याचा नैतिक अधिकार असावा, त्याला योग्य शक्य आवश्यक मागणी मागण्याची अक्कल असावी, आणि तो नम्र असावा. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरांची महाराज मागण्याची महाराज योग्यता नव्हती. संसाराच्या नावे मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. महाराज तुकोबरांनी संसाराच्या नावानं शून्य घातलं होतं. मागण्याचा अधिकार आहे, मागणी मागण्याची अक्कल पाहिजे महाराज माणसाला. एक मनुष्य दरिद्री आहे बाबा, गरीब आहे तो, 18 विश्व दरिद्र आहे. त्यानं भगवान महादेवाची महाराज आराधना केली. तो आशुतोष आहे, लगेच तिकडे प्रसन्न झाला महाराज. आशुतोष आहे तो लगेच प्रगट झाला, प्रसन्न झाला. बोल वरमंत्री काय पाहिजे तुला? हा दरिद्री नारायण आहे. हा म्हटलं, देवा रे मी ज्या वस्तूला स्पर्श करेन महाराज ती सुवर्णाची करून द्या म्हणे. आता देवाने काय तथास्तु म्हटलं महाराज. भला मोठा दगड पाहिला, दगडाला टच केल्याबरोबर 24 कॅरेट सुवर्णाचा धम माल मारा डोक्यावर घेतला. बायकोनं महाराज केली, तू नको बाई म्हणे, सोन्याचा दगड सर्वात सुवर्ण अलंकार या बायकांना आवडतात. बाई पाणी घेऊन झाली, त्याला तहान लागली होती महाराज. बाईला स्पर्श झाल्यावर बाई एकदम त्याची सोन्याची पुट्ट पडत आला. बाबा 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 तर झाल्यावर पोरगी सोन्याची, बायको सोन्याची. तहान लागलेली होती, पाणी प्यायला गेला. भूक लागली होती, भाकर सोन्याची.